काय आहे ना, आपण बघतोय आजकाल काय चाललंय, की जे पालक दोन्ही जॉब करतायत किंवा व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांसाठी वेळ देण्याची खूप इच्छा असते. परंतु काय आहे, की त्यांना वेळ देता येत नाही. कारण की ते आपल्या नोकरी सोडून किंवा हे करून होऊ शकत नाही त्यांना. आणि मुलं जेव्हा सकाळी त्यांनी आपल्यासाठी मुलांसाठी रिक्षा लावलेली आहे, बस लावलेली आहे. ती मुलं आपल्या शाळेमध्ये गेली. शाळेमध्ये त्यांनी 2 वाजेपर्यंत त्यांनी आपला वेळ घालवला. परत ती गाडीत बसली आणि ती आली कुठे? आपल्या घरी. घरी आल्यानंतर त्यांना आई-वडील नाहीच आहेत, कारण की ते कुठेतरी आपल्या व्यवसायात, आपल्या ह्याच्यात आहेत. मग ते काय करतात? टीव्ही, मोबाईल किंवा अशा काही गॅजेट्समध्ये ते गुंतलेले आहेत आणि हळू-हळू ह्या ह्यांचं गॅजेट्सची ते आहारी होत चाललेले आहे. त्याला त्यांचं नाहीच आहे हो सर, त्यांची काही चुकी नाहीच आहे. मग अशा मुलांचं काय भविष्य? पालक तर नोकरी सोडून चालणार नाही त्यांना मुलांसाठी. कारण की त्यांनी त्याच्यामध्ये करियर केलेलं, एवढं शिक्षण घेऊन ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. मग ते काय करतात, कोणतरी केअरटेकर ठेवणं किंवा आपल्या आई-आजीला किंवा कोणाला तरी त्याच्यासोबत ठेवणं. पण आजकाल कोणच मुलांची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघा काय चाललंय आणि का होतंय हे. तर कोणच म्हणजे इव्हन आजी जर एखाद्या सोफ्यावर एक मुलगा जर जंप करत असेल, तर त्याला पण ती अडवते, "ए, उडी नको मारूस." का? कारण खाली जमीन ही राहिलेली नाहीये आता. सगळं हे फरशी, काँक्रिटीकरण झालेलं आहे. पडल्यावर ते नक्कीच त्याच्या कारण की एक जमिनीमध्ये एक शॉक टाइप असं एक हे असतं, की ज्याला आपण म्हणतो बघा, की धरती आपल्याला कॅच करते किंवा ती आपल्याला सांभाळून घेते. आपली धरती माता ज्याला आपण म्हणतो. पण आज धरती माता कुठंच दिसत नाहीये. घरापासून तर तुम्ही पार्किंगमध्ये, पार्किंगपासून तर तुम्ही शाळेमध्ये, शाळेमध्ये तुम्ही बघा सगळंच्या सगळं काँक्रिटीकरण झालंय चारी तरफ सर. ज्याला आपण ग्राउंड म्हणतो. ग्राउंड म्हणजे काय? माती. ही कुठं राहिलेली नाही. तर आपल्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली, की अशी काही मुलं असतील, असे काही पालक आहेत, त्यांच्या मुलांचं भविष्य काय? आणि त्या मुलांनी काय करावं? तर आपण एक त्याला पुढं येऊन आपली एक अकॅडमी आपल्याबरोबर फार छान स्टाफ आहे, ज्याच्यामध्ये की आपल्याकडं निवृत्त क्रीडा शिक्षक आहेत, NIS कोच आहेत. त्यानंतर आपल्यासोबत डॉक्टर आहेत, जे की मुलाला एखाद्याला ताप आला किंवा खेळता-खेळता काही झालं, तर आपण त्याचा उपचार करण्यासाठी. त्याचसोबत सर हे बघा ना, किती सुंदर हे आज सावंतवाडीमध्ये एवढं सुंदर स्विमिंग पूल आणि त्यामध्ये तुम्ही आता बघताय आता सकाळची 8 वाजलेले आहेत. एकही इथं एक व्यक्ती ते बिचारे स्विमिंग करतायत आणि हे पूर्ण स्विमिंग पूल खाली पडलेलं आहे. ॲक्चुअली झालं काय पाहिजे होतं, इथे एक 6 ते 7 ची एक बॅच सुरू झाली पाहिजे होती मुलांची. 7 ते 8 ची एक बॅच सुरू झाली पाहिजे होती मुलांची. का? कारण की ह्या स्विमिंग एक असा स्पोर्ट्स आहे सर, जे ह्याला शिकले, ते आपल्या जीवनात नेव्हीमध्ये सर्व्हाईव्ह करू शकतात, आपलं करियर करू शकतात. त्यानंतर कोस्ट गार्डमध्ये म्हणजे जे पाण्याचे जॉब्स आहेत, त्याच्यामध्ये ते जाऊ शकतात. प्लस ह्याच्यानं तुमचा आहार, तुमची फिजिकल बॉडी चांगली राहते. त्यानंतर श्वासोच्छ्वास म्हणजे स्विमिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा माझ्या मते पार्ट ऑफ द स्पोर्ट्स आहे. जर तो मुलांनी शिकला, तर नक्कीच ती मुलं आपल्या जीवनात सक्सेस होऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या ह्या अकॅडमीमध्ये स्विमिंग हा प्रायमरी स्पोर्ट्स ठेवलेला आहे. फार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर होतंय काय सर, की अ, अ, मुलांना आपल्याकडे ठराविक खेळ आहेत म्हणजे ते क्रिकेट. क्रिकेट फॅशन झालेलं आहे आणि क्रिकेटचं काय कशा पद्धतीनं आज मार्केटिंग चाललंय ते तुम्ही बघताय. परंतु त्या व्यतिरिक्त आपल्याकडे सुंदर ग्राउंड आहे. आपण तिथं पण जाऊया. फुटबॉल, व्हॉलीबॉल हे जे सांघिक खेळ आहेत, ज्याच्यामध्ये होतं काय, की तुम्ही तुमच्या बॉडीला कसं जायचं, कुठे जायचं हे तुमचे पाय देवाने दिलेले आहेत, हे हात दिलेले त्याचा वापर आजकाल मुलं फक्त लॅपटॉप किंवा मोबाईलसाठीच करतायत. जबकी ह्या हाताचा वापर आपल्याला व्हॉलीबॉल खेळायला, हँडबॉल खेळायला किंवा जे काही असे खेळ आहेत त्यानं आपण करियर करू शकतो. आमचा कॉन्सेप्ट सर असा आहे, की आम्ही 5वी आणि 6वी फक्त याच 2 वर्गातल्या मुलांना आपण आपल्या अकॅडमीमध्ये शामील करून घेणार आहोत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो सर, की होतं काय, की जी मुलं प्रायमरी 4थी पर्यंत आहेत ती ओके, ठीक आहे. त्यांना तेवढं आपण माइंड हार्ड अँड फास्ट त्यांना याच्यावर स्किल करू शकत नाही. आणि 7वी, 8वी, 9वी हे एक बालिशवर आहे, वय आहे. त्याच्यामध्ये मुलं तेवढं आपल्या कंट्रोलमध्ये येत नाही. परंतु 5वी आणि 6वी हे वय 11 किंवा 12 वयाचं आहे. त्याच्यामध्ये मुलांना तुम्ही आणि त्यांच्या शरीरातली जी लवचिकता आहे, त्याच्यामध्ये आपण जसं त्यांना स्पोर्ट्समध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये जशी ॲक्टिव्हिटी करू, तसे ते तयार व्हायला इझिली होऊ शकतात.
त्यामुळे आपण सांघिक 2 खेळ ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे आणि मैदानी खेळ जे आहे, ज्याच्यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, लाँग जंप अशा प्रकारचे खेळ आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाचा खेळ म्हणजे हा स्विमिंग आणि एक असा स्पोर्ट्स आहे सर, जो की आपल्या इकडे कुठंच नाही आहे. आणि आम्ही आर्मीमध्ये असताना त्या स्पोर्ट्सची खूप महत्त्व आम्हाला हे केलेलं आहे. मी बॉय स्पोर्ट्स कंपनीमध्ये वयाच्या 13व्या वर्षी भरती झालो होतो आणि त्यामध्ये मलाच हे जाणवलं त्यावेळेस, की खरोखर घरातनं आपण जेव्हा थोडंसं बाहेर होतो ना आणि तिथं कोणतरी तुम्हाला व्यवस्थित शिस्त शिकवणारं किंवा व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शनाला कोण असेल, तर तुमच्या जीवनाला एक चांगलं वळण लागतं. आणि हेच वय आहे, ज्या वयामध्ये तुम्ही आपल्या मुलांना तसं होऊ नये, परंतु ते होतंच, की बाबा हा या विषयावर बोलतोय, हा असा बोलतोय, तो तसा आहे किंवा तो या धर्माचा, तो त्या धर्माचा, अशा पद्धतीने त्यांच्या मनात आपण विषय तर ते न होता त्यांचं कुठेतरी इथं यावं. मग होणार काय सर, की सकाळी 7:30 वाजता मुलं घरातनं बाहेर पडली, शाळेत गेली, शाळेतनं ती सरळ आमच्याकडे आली. 1 तास आम्ही त्यांना बिलकुल 2 वाजता आमच्याकडे पोहोचली मुलं तुमची. तर 2 ते 3 ह्या वेळेमध्ये आम्ही त्यांना रेस्ट देणार आहे आणि त्या बरोबरच आपण एक चांगला आहार जो तज्ञ डॉक्टरांनी सांगितलेला असेल मेन्यूप्रमाणे. त्यामध्ये उदाहरणार्थ आपण गरम दूध देतोय, त्याच्यामध्ये आपण बॉर्नव्हिटा, हॉर्लिक्स टाकून. त्यानंतर एक फ्रूट असेल, नॉन-व्हेज ज्या दिवशी आहे बुधवार, शुक्रवार उकडलेलं अंडं असेल, उकडलेले चणे असतील, फ्रूट सलाद असेल, अशा प्रकारे आपण त्यांना आहार देणार आणि चिकन सूप असेल ज्या दिवशी मुलांना. तर कसं आहे त्यांना एक हेल्दी त्यांच्या शरीराला जो पोषक आहार आहे, तो जर वेळेवर मिळाला टाईम टू टाईम. सर डॉक्टर तुम्हाला हे बघा काय सांगतात, सकाळ, संध्याकाळ, दुपार. म्हणजे एक वेळ ठरवून देतात, की त्या वेळेमध्ये तुम्ही ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत किंवा हे औषध घ्यायचं. म्हणजेच काय तुम्ही वेळेवर घेतलेला आहार हा तुमच्यासाठी फारच फार पोषक असतो. तर आपण त्याची पण काळजी घेतलेली आहे. आपल्याकडे एक चांगले ट्युशन टीचर्स आहेत, जे की तुमच्या ह्या 5वी 6वी सर 5वी 6वी मध्ये विषय काय आहेत माझ्या मते? मॅथेमॅटिक्स आणि ई-व्ही-एस महत्त्वाचं आहे. बाकी सगळे लँग्वेज आहेत सर. आपण त्याच्यावर फोकस करणार आहे, जेणेकरून की मुलांच्या अभ्यासाचं नुकसान होऊ नये. पालकांना अभ्यासाची फार काळजी आहे. ती असलीच पाहिजे. त्याच नंतर आपण प्रॉपर त्यांना अर्धा तास ब्रेक देणार, त्याच्यामध्ये ते शूज वगैरे घालतील, ड्रेस चेंज करतील आणि त्यानंतर ते मुलांना आपण स्पोर्ट्समध्ये 1.5 तास त्यांच्यासोबत खेळणार आहोत. त्यामध्ये पहिला अर्धा तास वॉर्मअप असेल, योगा असेल, स्किपिंग वगैरे असतील आणि त्यानंतर ज्या खेळाचं ज्या दिवशी पिरियड असेल, त्या खेळावर पूर्ण स्किलसहित आणि रूल्स रेग्युलेशन त्यांना शिकवलं जाईल. त्याचा फायदा मी सांगतो सर तुम्हाला. मुलं शाळेतली जेव्हा एखादा संघ तयार होतो शाळेमध्ये, आता जुलैमध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतात शाळांमध्ये. तर जे क्रीडा शिक्षक आहेत ते मुलांना लाईन अप करतात आणि सांगतात, "चला तुम्ही ह्या फुटबॉलला लागणार." मुलांचं सर कोऑर्डिनेशनच नाहीये. मुलं फुटबॉलला किकच मारू शकत नाही. त्याचं कारण काय आहे, की मुलांना तसं आपण खेळायला संधीच देत नाही. त्यानंतर जर मुलं आपल्याकडनं गेल्यानंतर ते नक्कीच आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर, राज्य स्तरावर आणि त्यातनं त्यांना 10वी-12वी मध्ये गुण मिळतील आणि नक्कीच ते आपलं करिअर पण घडवतील. नंबर 2 सर भारत सरकारची फार सुंदर एक योजना आहे. त्याला खेलो इंडिया असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये दर एप्रिलमध्ये सिलेक्शन असतात. ते जसं गोवामध्ये 3 खेळ दिलेले आहेत. बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे आणि स्विमिंग आहे. मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रायल द्याल आणि त्याच्यानंतर त्या ह्याच्यामध्ये सिलेक्ट झालात, तर 18 वर्षापर्यंत तिथे तुम्हाला सरकार आपल्या खर्चानं सगळं राहायला, खायला, चांगले एन-आय-एस कोचेस आहेत, चांगलं ग्राउंड वगैरे सगळं म्हणजे सरकार पुरवतंय आणि मुलांचं करिअर घडू शकतं. त्यामुळे मला तुम्हाला अत्यंत कळकळीची विनंती आहे. आपण आमच्याशी एक एक मी एक तुम्हाला म्हणतो एक संधी एक एक तुम्ही ट्राय करून बघा आणि इतर नको आहेत. मला फक्त असेच गरजूच पालकांची मुलं पाहिजेत, ज्यांना खरोखरच आज ह्या गोष्टीची गरज आहे, की त्यांना आपल्या पालकांना कुठेतरी वेळ द्यायला असंच असमर्थ आहेत. आहे सगळं काय आहे आपल्याकडं खूप चांगलं तुमचं वैभव आहे, घर आहे, पण मुलांना द्यायला वेळ नाही. तर अशा पालकांना मला नम्र विनंती आहे, की तुम्ही एक संधी मला देऊन बघा. नक्कीच तुमच्या मुलांना तुमच्या अकॅडमीमध्ये एक चांगलं शिक्षण, चांगलं खेळ, चांगलं आहार, चांगलं डॉक्टरांचा सल्ला सगळं काही मिळेल आणि फक्त यामध्ये आम्ही मुलगेच घेत आहोत. कारण मुलींना ह्या अजूनपर्यंत आम्ही तसा विचार केलेला नाही आणि मुलींना एवढ्यात ही संधी नाही. मुलग्यांना आपण संधी देतोय कारण मुलगे हे थोडंसं एकत्र आल्यानंतर म्हणजे सांगायचं, की त्यांना जसं आपण हे करू शकतो तसं ते होऊ शकतं.
तर मी माफी मागतो मुलींच्यासाठी, की असं होतं का म्हणे कोणाच्या मनामध्ये, "अरे मुलींना तर आणि मुलांना असं." तर तुम्ही नक्कीच आपल्या मुलग्यांना आमचं आम्ही सोमवारपासून याचं पॅम्पलेट्स वितरण करणार आहोत आणि ऑनलाईन एंट्री फॉर्म आम्ही देत आहोत, ऑनलाईन पाठवत आहोत. तुम्हाला ₹1000 भरून, प्रवेश फी भरून तुम्हाला तो एंट्री फॉर्म भरून आमच्याकडे सबमिट करायचा आहे. 26 तारखेला आम्ही त्या आलेल्या एंट्री फॉर्मची छाननी करणार. 28 तारखेला आम्ही 27 तारखेला आम्ही जे सिलेक्ट झालेले 20 मुलगे आहेत, त्यांच्या पालकांशी कॉन्टॅक्ट करणार आणि त्यांना संपर्क करून सांगणार, तुमचा मुलगा आमच्याकडे अकॅडमीला सिलेक्ट झालेला आहे. आणि त्यानं होणार काय, की आम्ही मग आमचे जे अटी शर्तीचं फॉर्म त्यांच्याकडून भरून घेणार आणि 29 तारखेला आपण एक छोटंसं ओपनिंगचा कार्यक्रम रविवार आहे. वेळ आपण अजून निश्चित केली नाही. आपल्याला लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगू शकतो. आणि 30 तारीख सोमवारपासून शाळा रेग्युलर सुरू आणि आमची अकॅडमीचं कार्यक्रम सुरू. अशा प्रकारे आपला हा छोटासा म्हणजे कॉन्सेप्ट आहे, त्याच्यावर आपण काम करत आहोत. तर आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, की तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्यावा, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी लाभ घ्यावा आणि आमच्या सत्यमेव जयते एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमी सावंतवाडी यामध्ये करिअर घडवण्यासाठी एक आम्हाला संधी द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.